गुड मॉर्निंग. आज सकाळी सकाळी मम्माचा ट्रायपॉड घेऊन प्राव्याने शूट करायला सुरुवात केलेली आहे. आता बघा कसा व्यवस्थित सेट करते ती ट्रायपॉड. आणि एवढंच नाही, सेट केल्यानंतर त्याच्यासमोर डान्सही करून बघत आहे. आता स्वतःचे फोटोज आणि व्हिडिओज काढून झाल्यानंतर ती समोरच्या काकींकडे गेली आणि त्यांना घेऊन आली आणि त्यांनाही तिथे समोर उभं करून त्यांनाही पोज द्यायला सांगितला. आणि त्यांना कशी कॉपी करते बघा. काकी जसा पोज देत होत्या तशी प्राव्याही त्यांना सेम टू सेम कॉपी करत होती. त्यानंतर ती काकींकडे गेली, तिथून एक छोटीशी बाईक घेऊन आली. आता बाईकवर कोणाकोणाला बसवणार ते कशी सांगते बघा. डॅडाला बसवणार आणि आणि निम्याला बसवणार. अच्छा, मम्माला नाही बसवणार. येस ना. देन आला पण बसवणार. दाखव मला कशी आहे तुझी गाडी. वाव, नाईस. दुपारी घरची सगळी कामं आवरली आणि मी प्राव्याला घेऊन मुलुंडला आले. कारण 4 दिवस एकट्या प्राव्याला सांभाळून मी खूप दमले होते आणि आता मला आरामाची गरज होती. घरी पोचले. प्राव्याला भूक लागली होती म्हणून पटकन तिच्यासाठी ऑमलेट बनवलं आणि माझं लक्ष या मगकडे गेलं. प्रेग्नेन्सीमध्ये मी ज्या कंपनीमध्ये काम करत होती ना, त्या कंपनीने हा मग दिला होता. त्यावर लिहिलं आहे द बॅकबोन ऑफ V20. म्हणजे मी कंपनीची बॅकबोन होती असं ते म्हणायचे. पण प्रेग्नेन्सीमध्ये मॅटर्निटी लिव्हवरून जे वाद झाले त्यामुळे मला ती कंपनी सोडावी लागली. पण असो, हा मग बघून स्वतःवरच प्राऊड फील करत होते की मी एका चांगल्या पोझिशनवर काम करत होते. त्यानंतर आम्ही रुदाकडे आलो. रुदा आणि प्राव्याने इकडे ढोल ताशे वाजवायला सुरुवात केली. जणू काही कोणाचं लग्नच लावतायत ही दोघं. त्यानंतर या दोघांना थोडं बिझी करायला म्हणून आम्ही हा एक पझल सॉल्व करायला घेतला. मी आणि रुदाने अर्धा तास बसून हा पझल लावला. पण प्राव्याने बघा त्याची काय वाट लावली. ती लगेचच त्याच्यावर डान्स करायला सुरुवात केली. थोड्या वेळाने डॅडाचा कॉल आला. डॅडाला जिथे जिथे नेटवर्क मिळत होतं ना तिथे तिथे डॅडा आम्हाला व्हिडिओ कॉल करत होता आणि प्राव्या डॅडाला बघून बघा किती खुश होते आहे. थोड्या वेळाने या दोघांसाठी मी ॲपल आणि चिकू कापून दिले, कारण संध्याकाळ झाली होती आणि संध्याकाळी काहीतरी स्नॅक्स हवं म्हणून मस्त फ्रूट्स कट करून दिले आणि दोघांनाही एका ठिकाणी बसून खायला सांगितले. ह्यांचं खाऊन झालं. आत्ता ह्यांची मस्ती सुरू होणार होती. मी म्हटलं पसारा काढण्यापेक्षा ह्यांना माझ्याबरोबर भाजीच साफ करायला बसवते, म्हणून दोघांनाही माझ्याबरोबर भाजी साफ करायला बसवलं. रात्री आमची सगळी कामं आवरली, जेवण वगैरे झालं आणि ह्या दोघांना आम्ही घेऊन वॉकसाठी गार्डनमध्ये गेलो. पण वॉक सोडून ह्यांचं काहीतरी मातीत वेगळंच खेळणं चालू होतं. चला, आय होप तुमचाही दिवस छान गेला असेल. पुन्हा भेटूच उद्याच्या व्लॉगमध्ये.